ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय, भारत माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये वसुदेव आणि नारद यांचा संवाद, त्याच्यानंतर नारदांनी तीर्थाचं वगैरे महत्त्व सांगितलेलं आहे आणि कुरुक्षेत्र या ठिकाणी त्यानंतर वसुदेव हे त्यांनी यज्ञ केलेला आहे। त्या यज्ञाला सर्वच जण उपस्थित होते, निरनिराळे साधू संत उपस्थित होते। आणि आता भगवंताच्या विषयी जे नारदांनी सांगितलेलं होतं ते जर त्याचा आपण विचार केला तर नारदांनी परमात्मा आहे हे आता या लोकांच्या गळी उतरवलं होतं। आतापर्यंत भगवंताकडे पाहण्याचा यांचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये आता बदल होत चालला आणि भगवंताचे जे चरित्र आहे त्या चरित्रावरून आता वसुदेव आणि इतर यादवांची पूर्ण खात्री झाली की हा जो आपला पुत्र आहे हा आपला पुत्र नाही, तर परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, नामा म्हणे अहोजी केशवा, जन्मोजन्मी द्यावी तुमची चरण सेवा। जे तुमचे अनंत पवाडे तुमचे नकळती मावा, तुम्ही जे पराक्रम केलेले आहेत, ज्या लीला केलेल्या आहेत, त्यावरून असं निश्चित खात्री होते की हे काही सामान्य असे गवळियांचे पुत्र नाहीत, तर प्रत्यक्ष परमेश्वरच आहेत अशी खात्री यांची झालेली आहे। वसुदेव मग त्यांना सांगतायत, कृष्ण कृष्ण महायोगिन संकर्षण सनातन, जाने कामत्स्य जाने वामत्स्य यत्य, साक्षात प्रधान पुरुषेश्वरः। हे श्रीकृष्णा, हे संकर्षण बलरामा, तुम्ही दोघी साक्षात सनातन ब्रह्म आहात। तुम्ही सर्व जगताचे कारण स्वरूप प्रधान असे पुरुषेश्वर आहात। या सर्व विश्वाचं आणि जगताचं कारण म्हणजे तुम्हीच आहात, असं आता वसुदेव कृष्णाला सांगतायत। एतान्नाना विधम विश्वम आत्मसृष्टम अधोक्षज, आत्मनानु प्रविश्यात्मन प्राणो जीवो बिभर्षजः। हे अजन्मा, याचा जन्मच झाला नाही, म्हणजे नित्य एकम अद्वितीय, हा तो अद्वितीय आहे, एक आहे, नित्य आहे, त्याला जन्म नाही, मरण नाही, कुठलीही अवस्थेच्या पलीकडे असलेला। आणि हे जे काही विश्व आहे, नानाविधी स्वरूपाचं विश्व, हे सगळं तुम्हीच निर्माण केलेलं आहे। जे डोळ्याला दिसतं ते आणि जे डोळ्याला दिसत नाही असंही एक अदृश्य विश्व आहे, ते विश्व सुद्धा तुम्हीच आहात। अशा प्रकारे या वसुदेवांनी आपला तो विचार ते भगवंतापुढे मांडतायत। ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू, भूतकृत भूत भूत भाव, भूतात्मा भूत भावना, भूतात्मा च परमात्मा, मुक्तानाम परमागती। सर्व काही तुम्हीच आहात, तुम्हीच या विश्वामध्ये आत्मरूपाने प्रवेश करतात। या विश्वामध्ये जे चलन वलन होत आहे
ते म्हणजे तुमचीच सत्ता आहे, ते तुमचंच आत्मरूप आहे. तुम्ही प्राण स्वरूप आहात. प्राणानंतर शरीरामध्ये नुसता प्राण असून चालत नाही, शरीरात क्रियाशक्तीही असली पाहिजे. क्रियाशक्ती असली पाहिजे. शरीर निश्चेष्ट पडलेलं असेल, त्याच्यात कुठली हालचाल झाली नाही, तर त्याचा काही उपयोग नाही, कारण तिथे क्रिया काहीच घडत नाही, फक्त सजीव. आणि क्रिया घडायची असेल तर क्रियेच्याही आधी तो जीव जो आहे, म्हणजे 17वी कळा 16वी कळा, तो जीव आहे. त्या जीवाला ज्ञानशक्ती जी काही आहे ती सुद्धा तुम्हीच आहात. क्रिया ठीक आहे, क्रिया करतो मनुष्य, पण काय क्रिया करावी यासाठी ज्ञान असावं लागतं. म्हणजे इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती, या तिघी मिळून ते एखादं चैतन्य हे कार्यरत होत असतं. ते जे चैतन्य आहे तेच चैतन्य या सगळ्या गोष्टी घडवून आणतं. आणि ते सर्व म्हणजे तुम्हीच आहात. आणि या तिघी शक्तीच्या याच्यावर विश्वाचं तुम्ही पालन पोषण करता आहात. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तुमच्याच इच्छेने होत आहे. अशा प्रकारचं तत्वविवेचन या प्रस्तुत विषयामध्ये आहे. इंद्रियं त्वम इंद्रियाणां त्वम देवाश्च तदनुग्रह अवबोधो भवान बुद्धेर्जीवश्च अनुस्मृती सती. इंद्रिय हे सुद्धा तुमचं रूप आहे. पण नुसतं इंद्रिय कार्य करत नाही, तर प्रत्येक इंद्रियामध्ये एक देवतेचा वास असतो. देवतेचा वास असतो आणि त्या इंद्रियाधिष्ठित देवता म्हणजे आपणच आहात, तुम्हीच आहात. तुम्हीच त्या इंद्रियाच्या देवता आहेत. आणि प्रत्येक जीवामध्ये ही जी बुद्धी आहे, ती बुद्धी सुद्धा तुमचंच रूप आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. बुद्धीला पुन्हा बुद्धी ही निश्चयातला घेण्याची शक्ती पाहिजे. निश्चयात्मक बुद्धी. नुसती बुद्धी आहे, पण निश्चयात्मक बुद्धी महत्वाची. आणि निश्चयात्मक बुद्धी म्हणजेच भगवान तुमचं स्वरूप आहे. जीवाला जी स्मृती असते, ती स्मृती सुद्धा भगवंत तुम्हीच आहात. या देवी सर्वभूतेषु स्मृती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. स्मृती म्हणजे मागे काय झालेलं आहे त्याची आठवण रूपाने, मागे जे झालेलं आहे त्याची आठवण ठेवण्याची, म्हणजे ती साठवून ठेवणे आणि ऐन वेळेस ती पुटप करणे किंवा प्रकट करणे, ही जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजेच तुम्हीच आहात. तुम्हीच आहात. आणि ह्या शक्तीमुळेच मनुष्याचे व्यवहार चालू आहेत. नाही तर गोंधळ झाला असता, कोणीच कोणाला ओळखलं नसतं. अरे हा तोच आहे, ही स्मृती आहे, आणि मगच तुम्ही व्यवहार करायला लागतात. म्हणजे याचा अर्थ नुसतं शरीर, समुच्चय शरीर महत्वाचं नाही, तर प्रत्येक त्याच्यातला अजून उपभाग म्हणजे इंद्रिय आहे. समुच्चय शरीराचे उपभाग इंद्रिय आहेत. त्या इंद्रियामध्ये चालणाऱ्या, इंद्रियामध्ये अधिष्ठित अशा देवता आहेत. पण इंद्रिय जे काही कार्य करतात ते आपल्या मनाला विचारत नाही, आपल्या मनाला नाही विचारत. त्यांचं कार्य आपल्याला न विचारता आतमध्ये होत असतं. भूक लागली, आता जेवायचं का नाही जेवायचं याचा आपण थोडा वेळ विचार करतो, आणि थांबूया, थोडा
एक मिनिटं मग बसू, हा विचार करून तुम्ही जेवण थांबवू शकता, त्याच्यात काही वाद नाही. पण एकदा जेवण झाल्यानंतर पुढची क्रिया, ज्या काही पुढच्या क्रिया होतात अन्न ग्रहण केल्यानंतर, तेव्हा त्या क्रिया करतं ते इंद्रिय करतं, त्या पेशी करतात. त्या कुठे आपल्याला विचारतात? त्या कुठे आपल्याला विचारतात? त्या पेशी आपल्याला विचारत नाही, तो अवयव आपल्याला विचारत नाही. एकदा तुम्ही जठरामध्ये जठर पूर्ण झालं आणि जेवण बंद झालं तर पुढची क्रिया जी होते ती काय आपल्या इच्छेने होते? ती आपल्या इच्छेने होत नाही. त्याच्यामध्ये विविध असे जे शरीरातले आवश्यक पाचक घटक आहेत, ते पाचक घटक आपल्याला कुठलाही विचार आपला घेत नाही. त्याचं अन्न घेतलेलं असतं, त्याचं रूपांतर रक्तात कसं करायचं आपल्याला ते अवयव विचारतात, त्या पेशी विचारतात? नाही विचारत. त्यांचं कार्य सुरू होतं. तुम्ही कार्य बंद करा अर्धा तास असं आपण म्हणू शकत नाही. विचाराची प्रक्रिया ही आपण म्हणतो की थांबवा विचार करून, प्रत्येक वेळेस सांगतात की काही विचार करू नका, असं होत नाही. विचाराचं चक्र हे सतत चालू असतं. तेही आपल्या हातात नाही, कारण त्या ठिकाणी असलेल्या ह्या देवता त्या कार्य करीत असतात. म्हणून आपण निश्चितपणे समजलं पाहिजे की आपलं शरीर हे, ज्याला आपण पंचमहाभूतात्मक वगैरे जरी समजत असलो तरी देह देवाचे मंदिर, हे देवाचं मंदिर आहे. आणि पूर्वी ते शिल्पकला असलेले जे मंदिर डोंगरामध्ये खणून काढले, उदाहरणार्थ कैलास लेणं आहे, तिथे जे मंदिर आहे ते एका दगडातून कोरलेलं आहे. त्याच्यामध्ये जशा विविध देवता दाखवलेल्या आहेत शिल्पकलाकृतीच्या, त्या विविध देवता या जशा असतात त्या मंदिराची शोभा वाढवतात, त्याप्रमाणे या विविध देवता आपापल्या इंद्रियामध्ये निवास करीत असतात. त्या निवास करीत असतात. त्यांचं कार्य आपल्याला न विचारता चालू असतं. आणि या देवता सुद्धा भगवान तुम्हीच आहात असं या ठिकाणी वसुदेव भगवंताला सांगतायत. असावहम ममैवैते देहे चास्यान्वयादिषु स्नेहपाशै निर्बध्नाति निर्बध्नाति भवान सर्वमिदं जगत. निर्बंधाती, हे प्रभो, जीवाची अशी अवस्था असते की जीव हे जे शरीर आहे, हे शरीर म्हणजेच मी आहे. कारण तो जीव या शरीराशी इतका एकरूप होऊन जातो की या देहालाच तो परमेश्वर समजायला लागतो. कारण कार्य याच्याकडून होतं. कार्य, जगण्याचं कार्य, त्याच्यासाठी जी काही प्रक्रिया असते, खाणं पिणं वगैरे वगैरे, हे त्या जगण्यासाठीच्या अंतर्गत असलेले घटक आहेत. आणि हे घटक होतात शरीराच्या माध्यमातून. त्यामुळे शरीर हाच आपला देव. आणि त्या संबंधी शरीर हे सर्व करतं. आणि हे शरीर म्हणजेच आपला देव. आणि ते शरीरावर जी ममता असते त्यालाच माझेपण असं म्हणतात. जी ममता आहे, हे माझं आहे. शरीराच्या माध्यमामुळे मनुष्याला ही बुद्धी स्फुरते. आणि या माझेपण या स्नेहपाशाने हे सारे विश्व तुम्ही बांधून ठेवलेलं आहे. परमात्म्याने एक गोष्ट केलेली आहे.
त्याने आपल्याशी जीव बांधलेला नाही, तर आपल्याला त्या देहाशी बांधून ठेवलेलं, ही सुद्धा परमेश्वराची लीला आहे. परमेश्वराकडे त्याने आपल्याला त्याच्याशी न बांधता आपला देहवादाशी आपल्याला बांधून ठेवलेला आहे. आणि एखादा तो देहवादातून देहभावातून बाहेर निघतो आणि तो स्वतःलाच त्या ईश्वराशी बांधून घेतो. आणि त्याचा जो पाश आहे तो पाश म्हणजेच त्याने त्या ईश्वरी पाशाने देवाला बांधून ठेवलेला आहे. त्याच्याजवळ हा स्नेहपाश आहे आणि त्या स्नेहपाशामुळे तिलाच आपण भक्ती म्हणू. त्याने देवाला किंवा देवाशी आपल्या स्वतःला बांधून ठेवलेला आहे. परंतु कसे, असे लोक किती मिळतील? भगवद्गीतेत उत्तर दिलंय, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित माम वित्ती तत्वतः. क्वचित. बाकीचे सगळे देहाला बांधले गेलेले आहे, देहवादाशी, देहाच्या गरजांशी. आणि त्या पूर्ण करता करता संपूर्ण त्याचं जे आयुष्य असतं ते त्या देहवादामुळे वाया जातं, असं आपण पाहतो. हे सारं जग जे देहात आपण आहोत, त्यामुळे देहाचीच काळजी घेणं. मग खा प्या, बाकी काही नाही. खाया पिया सुख में सोया, इसने क्या रे तूने कमाया. खाया पिया सुख में सोया, इसमें क्या रे तूने कमाया. कबीर सांगतायत, कबीर म्हणतायत, खाया पिया सुख में सोया, आया वैसा गया. याचाही काय उपयोग आहे? खायचं प्यायचं झोपायचं आराम करायचा आणि जसा एक दिवशी आला तसाच तो याच्यातून सुद्धा निघून जाईल. त्यामुळे हे काही माणसाचं खरं कर्तव्य नाही. त्याने या देहाचा उपयोग धरलेल्या देहाचं करावे सार्थक आणि स्मरावा नायक वैकुंठीचा. तो वैकुंठनाथाचं स्मरण, त्याची प्राप्ती करून घेणं, हाच मनुष्य जन्माचा मुख्य उद्देश आहे. युवाम न सुतौ साक्षात प्रधान पुरुषेश्वरौ भूभार क्षत्र क्षपण अवतीर्णो यथार्थ. हे प्रभू, खरं पाहिलं तर तुम्ही दोघी आमचे पुत्र नाहीत. वसुदेव भगवंताला सांगताय, खऱ्या अर्थाने पाहिलं तर तुम्ही आमचे पुत्र नाहीत. तर प्रकृती आणि जीवाचे स्वामी आहात तुम्ही. ही जी काही पंचमहाभूतात्मक प्रकृती आहे, पंचमहाभूतात्मक, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि पंचमहाभूत, यांचा जो राढा जमलेला आहे, त्या राढ्यातला एक 16वं तत्व म्हणजे जीव. तो जीव यांच्याकडून काम करून घेतो, यांना क्रियारत करतो. आणि त्या जीवावर सुद्धा कंट्रोल करणारा जो आहे परमात्मे इति उदाहृताः उत्तम पुरुषस्तु अन्यः, तो या 16व्याच्या पुढचं जे तत्व आहे ते 17वं तत्व आहे. तीच 17वी कला आणि ती भगवंताकडूनच प्रकाशित होते. ती भगवंताकडूनच प्रकाशित होते. आणि तुम्ही या प्रकृती पुरुष यांचे स्वामी आहात. आणि पृथ्वीला जो राजांचा भार झालेला आहे, त्या भारभूत झालेल्या राजांचा नाश करण्यासाठी तुम्ही अवतार धारण केलेला आहे.
तुम्ही त्याच्यासाठी अवतार धारण केला आहे. तुम्ही याच्याही पलीकडचं तत्व आहात. तुम्ही ना बुद्धीला बुद्धीच्या आकलन, बुद्धी तुम्हाला आकलन करू शकत नाही, मन तुम्हाला आकलन करू शकत नाही, कारण तेवढी शक्ती त्यांच्याजवळ नाही. तेवढी शक्ती त्यांच्याजवळ नाही. आणि वसुदेव असं बोलत असताना भगवंतांनी त्याचं बोलणं ऐकून अत्यंत नम्रपणे अशी उत्तरं दिलेली आहेत. भगवान म्हणतायत, अहो वसुदेवा, अहो ताता, अयम यूयम आसावार्य इमे च द्वारकौकसः सर्वेप्येवं यदुश्रेष्ठ विस्मृश्य सचराचरम्. अहो यदुश्रेष्ठ वसुदेवा, मी बलराम द्वारकावासी एवढेच नव्हे, तर हे संपूर्ण चराचर जे दिसतं विश्व, ते सर्व ब्रह्मस्वरूप आहे. हे सर्व ब्रह्मस्वरूप आहे. मया ततिदं सर्वम, हे सर्व ब्रह्मस्वरूप आहे. विष्णू वषट्कार जे काही आहे हे ब्रह्मतत्व आहे, असं तुम्ही आता ओळखायला शिका. आपलं आयुष्य हे या संसारामध्ये केवळ तेरो सुख दुःख में आयु जाय, ह्या सुख दुःख भोगतानाच आपलं आयुष्य निघून जातं. हे सर्व जग सर्वम खलिदम ब्रह्मासी, हे जे खलू म्हणजे सत्य स्वरूपात आपण समजायचं आहे की हे सर्व ब्रह्मच आहे. अब्रह्म होनात लोका, जेवढं दिसत आहे हे सगळं ब्रह्मस्वरूप आहे. माता यशोदेला भगवंताने त्या ब्रह्मस्वरूपाचं दर्शन आपल्या याच्यात दिलेलं आहे आणि माता यशोदेने ते दर्शन केलेलं आहे. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोत सहस्रशः नाना वर्णानी नाना कृतीनी च, नाना कृत्या, नाना वर्ण, नाना रूप, हे सर्व भगवंताचं तिथे आहे आणि आपणच ते ब्रह्मस्वरूप मानलं पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, तो किंबहुना चराचर आपण जाहला. तो विश्वामध्येच जसा सोन्यात, ज्ञानेश्वरीत वर्णन आहे, जसा सोन्याचा मणी सोन्यापासून अलग राहू शकत नाही, तसा प्रत्येक जीव हा त्या परमात्म्यापासून वेगळा राहू शकत नाही. आत्मा एक स्वयं ज्योती नित्योर्न्यो निर्गुणो गुणै आत्मसृष्टै तत्कृतेषु भूतेषु बहुधेयते. आत्मा हा स्वयंप्रकाशी आहे, नित्य आहे, निर्गुण आहे आणि याच आत्मस्वरूपाने त्याने ही पंचमहाभूत निर्माण केलेली आहे. ही पंचमहाभूत त्याच्यापासून निर्माण झाली. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, ते तिनी एकवटले, तेत शब्द ब्रह्म कवळले, ते मियाग्र कृपा नमिले आदि बीज.
ते या गुरुकृपेने आकार चरण युगळ, हा जो आकार आहे याचा इफेक्ट पहिल्यांदा होतो, आकाराचा इफेक्ट पहिल्यांदा होतो. म्हणून वर्णमालेमध्ये पहिल्यांदा अचा हा शब्द आहे. वर्णमालेत अ पहिल्यांदा शब्द आहे. ओंकाराच्या 3 मात्रा आहेत, त्याच्यातला पहिली मात्रा अच आहे. कारण तो जो निर्गुण निराकार परमात्मा होता त्याने आकार धारण केला म्हणजे तो दृष्टीचा विषय बनला. तो आकार धारण केला म्हणजे दृष्टीचा विषय झाला. तो दृष्टीचा विषय झाला. आणि म्हणूनच आपण पाहू शकतो एखादा मनुष्य पुढे आपण साधा व्यवहार प्रसंग असला, पहिल्यांदा काही पाहण्याचा कार्यक्रम असतो, काय पाहिलं जातं पहिल्यांदा? त्याचा आकार, रंग, रूप आणि गुण हे निर्गुण असतात. ते काही बाहेर आपल्या चेहऱ्यावर गालावर दिसतोय असं काही. पण नाक, डोळे, कान, ओठ, उंची, रंग, रूप, दात, हात, हाताची बोटे हा झाला आकाराचा विषय. आणि म्हणून पहिल्यांदा हाच विषय आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणून आकार चरण युगल, हे विश्व आकाराच्या पायावरच उभं आहे. चरण, चरण म्हणजे पाय, आणि या पायावरच मनुष्य उभा राहतो. म्हणून हा विश्वाचा डोलारा त्याच्या आकारावर उभा आहे. हा आकारच आधी लक्षात घेतला जातो. कारण आकारामुळे तुलना होत असते आणि तुलनेतून चांगलं का वाईट याचा निर्णय घेतला जातो. आकारामुळे चांगलं का वाईट हा जो भेद आहे तो भेद आकारामुळे होतो. म्हणून आकार चरण युगुल, युगुल म्हणजे 2 चरण, 2 आहेत, एका चरणावर होणार नाही. म्हणून त्याच्यामध्ये जी निवड वगैरे जे काही आहे तुलना, ही 2 वस्तू असेल तर होत. 2 वस्तू असेल तर तुलना होते. एकाची तुलना कोणाशी काय करणार आपण? कारण आधी एकम होता, एकम सत, त्याची तुलना कोणाशी होणार आहे? तो एकटाच एक आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही. आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा द्वैत निर्माण झालं म्हणजेच आकार निर्माण झाला, आणि आकाराच्या माध्यमातून जसे मनुष्याला 2 पाय असतात त्या पायावरून तो आयुष्यभर त्या पायांवरच उभा राहतो, त्याच पायांवर तो उभा राहतो. तसं हे जे ब्रह्म आहे, ब्रह्मतत्व आहे, हे या आकार रूपी 2 चरणावर उभं आहे. आकार रूपी 2 चरणावर उभं आहे. उकार उदर विशाल, चरणापेक्षा उदर विशाल, उदर म्हणजे पोट हे मोठं आहे. म्हणजे उदरामध्ये सगळ्यात महत्वाचा गुण काय असेल तर व्यापकता. व्यापकता हा उदराचा विषय. म्हणून तो ऊ शब्द जो आहे तो सर्वव्यापी आहे, तो सर्वव्यापी आहे. उदर विशाल, विशाल किती? मया तत् इदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तीना. शरीराच्या आकारपेक्षा पोटाचा तो वाढलेला आकार कसा आहे? त्याला असं मोठा वर्तुळाकार असा घेर तयार होतो. गणपतीचं वर्णन आहे. गणपती हा त्याचं जे उदर आहे लंबोदर म्हटलेलं आहे. म्हणजेच ते विशाल आहे. कारण विशाल याच्यासाठी की ते सर्वांना सामावून घेतं, याच्यासाठी ते उदार विशाल आहे. तुका आकाशा एवढा अनुरेणू या
थो कडा आणि तुका आकाश हा एवढा, मिळून सांडले कलेवर भव भ्रमाचा आकार. हा जो काही आहे हा आकार म्हणजेच त्या परमेश्वराचं उदर, म्हणजे ते विशालतेचं प्रतीक आहे. मकार महामंडल मस्तकाकारे, आणि त्याचं महामंडल मस्तक तोच हा म आहे. तो म म्हणजेच त्याचं मस्तक आहे आणि ते महामंडल आहे. छोटासा असा तो राऊंड नाही, तर संपूर्ण विश्वाला झगमग करण्याची शक्ती त्या मंडलात आहे, त्या वर्तुळात आहे. आणि वर्तुळ ही अशी एक संकल्पना आहे की वर्तुळाची सुरुवात जिथून होते तिथेच ते संपतं. जिथून त्याची सुरुवात होते तिथेच संपतं आणि त्या ठिकाणी 360 अंशाचा तो कोन होतोच. 360 अंश 61 वर धरला जात नाही किंवा 59 ही नसतो. 59 ही नाही आणि 61 ही नाही. 360 म्हणजे 360च. 360 म्हणजे 360. या 360 मध्ये संपूर्ण विश्व या चक्रामध्ये फिरत असते. या चक्रामध्ये फिरत आणि त्याच्यात 2 आकडे आहेत. एक आहे 3 आणि दुसरा आहे 6. एक आहे 3, 3 वर 6 36 आणि पुढे तो 0. तीन म्हणजे अउम, 6 म्हणजे ते विश्व आकाराला आलेला आहे. त्या विश्वाचा आकार या षटगुण ऐश्वर्य संपन्न भगवंतानेच निर्माण केलेला आहे. षटगुण ऐश्वर्य संपन्न तो भगवान आहे. ते 3 प्रकृतीचे गुण आणि 6 या भगवंताचे म्हणजेच पुरुषाचे गुण आहेत. म्हणून तो झाला 36. आणि पुढचा जो काही अंक आहे तो 0 आहे. एवढं करून तो निर्गुण. त्याला म्हटलं तर स्वतः शून्याला स्वतःची किंमत नाही, परंतु त्याच्या शेवटी आकड्याच्या शेवटी जर ठेवत गेले तर करोडो प्रकारे त्याची किंमत वाढत असते. एका पुढे 10 ठेवले 10 झाले, एका पुढे 10 शून्य ठेवला 10 झाले, वाढली किंमत. 10च्या पुढे अजून एक शून्य ठेवला, वाढली किंमत. तुम्ही जितके ठेवाल तितकी त्याची किंमत वाढू शकते. म्हणजेच आपण आपल्या जीवनामध्ये त्याला जर ठेवत गेलो तर आपली किंमत वाढल्याशिवाय राहत नाही. त्याला पुढे ठेवा म्हणजे आपली स्वतःची किंमत वाढेल आणि तेच त्याचं शून्य स्वरूप आहे. बिंदुरूत रूपम तोच बिंदू आणि तो उत्तर रूपम अ उ म आणि वरचा तो जो बिंदू आहे तो उत्तर रूपम. उत्तर या शब्दाचा अर्थच असा होतो की सर्व प्रश्नांचं निरसन ज्याच्यामुळे होतं त्याला उत्तर असं म्हणतात. सर्व प्रश्नांचं निरसन करण्याची शक्ती त्या उत्तरात असते आणि तेच उत्तर आपल्याला पटतं आणि ते उत्तर म्हणजेच बिंदूर उत्तर रूपम. तोच बिंदू आणि त्याचाच एक नाद होतो आणि हे नादातून विश्व निर्माण झालंय. तो निद्रिस्ताचा गुरु असं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आहे.
त्या परमात्म्याच्या श्वासातून निर्माण झालेला हा जो ध्वनी आहे तेच बिंदुरुत्तर रूपम नाद संधानम समिता संधी सैषा गणितची विद्या गणकृची निश्रुत बाकीचं त्याचे अनेक 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 आपल्या बुद्धीप्रमाणे आपल्याला अर्थ काढता येतील. आत्मा एकम स्वयं ज्योती नित्योन्यो निर्गुणो गुणैः आत्मसृष्टैस्तत्कृत्येषु भूतेषु बहुधेयते. आत्मा स्वयंप्रकाशी आहे. स्वयं वेद्य आत्मरूपा. स्वयं वेद्य आत्मरूपा असं ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच्या याच्यात वर्णन केलेलं आहे. तोच एकमेव स्वतःला जाणण्याला, तो एकटाच स्वतःचा स्वतःला जाणू शकत नाही. तोच स्वतःला जाणतो, दुसरा कोणी त्याला जाणू शकत नाही. स्वसंवेद्य हा स्वतःला जाणण्याची शक्ती ज्याच्यात आहे तोच हा परमात्मा, तोच हा परमात्मा आहे. आणि तो निर्गुण आहे. पंचमहाभूत ही त्यानेच निर्माण केलेली आहे. त्यानेच अनेक शरीरात अनेक पिंडामध्ये तो प्रकाशित झाला आहे. सर्वागटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. अशा प्रकारे त्या भगवंताचं वर्णन इथे केलेलं आहे. शुकदेव म्हणतात, एवं भगवता राजन वासुदेव उदाहृताम श्रुत्वा विनष्ट नानाधी स्तुष्णीम प्रीतमनाभूत. भगवंताने हा जो ज्ञानोपदेश वसुदेवांना केला त्यामुळे वसुदेवांची बुद्धी जी व्यावसायिकात्मका नावाची जी बुद्धीचं वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेने ती नष्ट झाली. कारण मनुष्य त्या बुद्धीच्या जंजाळ्यात सापडला की मग त्याच्यातून एकातून नाना बुद्धीचे तरंग क्षणा पालटती रंग धरू जाता याचा संग तव तव होतो बाधक. एकातून दुसरा विचार, असं झालं तसं होईल, तसं झालं तसं होईल, तसं झालं मग असं होईल. समाधान कुठेच नाही, समाधान कुठे नाही. परंतु समाधानाचं ठिकाण जर का असेल, झाले समाधान तुमचे देखिले चरण. समाधान त्याची इंद्रिय सकळ, समाधान त्याची इंद्रिय सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. तो भगवान श्रीकृष्ण जेव्हा कृपा करतो तेव्हा त्या इंद्रियांना समाधान प्राप्त होतं, तेव्हाच इंद्रियांना समाधान प्राप्त होतं. आणि त्यामुळे प्रीतमनाभूत तुष्णीम शांत झालं. आणि त्या वसुदेवाचं मन त्यानंतर आत्मानंदामध्ये मग्न झालं. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. हा सगळा विषय ज्ञानाची चर्चा चाललेली आहे, या कथा नाही आहेत. आणि हा उपदेश स्वतः भगवान श्रीकृष्ण वसुदेवाला करतायत. परंतु या ज्या गप्पा गोष्टी आहेत त्या धावपळीच्या समयाच्या नाहीत. धावाधाव करताना संकट काळातल्या या गोष्टी नाहीत, निश्चिंतीने या गोष्टी आहेत, निश्चिंतीने या गोष्टी आहेत. अर्जुनाची युद्धाच्या वेळेस निश्चिंती नव्हती. कुठे निश्चिंत? संभ्रमावस्थेत होता तो. कार्पण्य दोषोपत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यस्ये यस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादी माम त्वां प्रपन्नम. अर्जुनाने आपली अवस्था सांगून दिली. कार्पण्य दोषा पहत स्वभावा, स्वभाव माझा चंचल झालाय, मला काय करावं काही नाही हे सुचत नाही. त्याला बुद्धीचा गोंधळ म्हणतो आपण.
मनाचा गोंधळ म्हणतो, कन्फ्युजन ऑफ माइंड. मनाच्या गोंधळात तो अर्जुन सापडला होता. तेव्हा तो जो उपदेश दिला आहे ते गीता तत्वज्ञान, ते गीता तत्वज्ञान. आणि वसुदेवाला तोपर्यंत ते दिलेलं नाही. आणि वसुदेवाचा आता हा उत्तरकाल आहे, हे उत्तरायुष्य आहे. जवळजवळ सर्व जे दुष्ट राक्षस होते, दुष्ट शक्त्या होत्या, त्यांचा नाश झालेला आहे. जसं एखादं लग्नकार्य असतं, लग्नकार्य आटोपतं, सगळे जिकडे तिकडे त्याची विल्हेवाट लावली जाते, सामानाची अमुक ढमुक चमुक, आणि मग शांत चित्ताने ते लग्न ज्याच्या घरी असतात ते बसतात, आणि जे गप्पा टप्पा होतात त्याला निवांताच्या गप्पा म्हणतात. तशा या गप्पा आहेत. आणि या गप्पा आता भगवान श्रीकृष्ण वसुदेवाशी करतायत. संकट काळात नव्हत्या केल्या, त्या अर्जुनाशी केलेल्या होत्या. कारण अर्जुन तेव्हा उभं राहणं महत्वाचं होतं. म्हणूनच ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, जेन सांगे पित्या वसुदेवाशी, जेन सांगे माता देवकीशी, जेन सांगे बंधू बलरामासी, ते गुह्य अर्जुनाशी बोलत असे. ते अर्जुनाशी त्यांनी त्या गप्पा केलेल्या आहेत. अर्जुनाशी त्या गप्पा केलेल्या आहेत. आता इथे भगवान वसुदेवांच्या मनातल्या शंका आता दूर करतायत. आणि त्यावेळेस तिथे माता देवकी आली, आणि देवकीने आपल्या पुत्राला म्हणजे भगवान श्रीकृष्णांना आठवण करून दिली की कृष्णा, एक विचारू का? अरे माझी एक इच्छा आहे, तू तुझ्या गुरूंना त्यांच्या मूर्त पुत्रांची भेट घालून दिली होती, तर आता मलाही माझ्या त्या 6 मुलांची आठवण येत आहे. आणि त्या मुलांची आठवण काढून ही यशोदा आपल्या देवकी तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. ती म्हणाली, चिरान्मृत सुतादाने गुरूणाम कालचोदितौ अनिन्यथु पितृस्थानात गुरुवे गुरुदक्षिणाम. हे प्रभो, आता आम्ही तुला अरे कार्य करून मुलासारखं म्हणू शकत नाही. तुझा आम्हाला पूर्णपणे खात्री झाली, तूच साक्षात परब्रह्म आहे. म्हणून मी तुला प्रभू म्हणते आहे. हे प्रभू, तू गुरु सांदीपनी यांच्या मृतपुत्र गुरुदक्षिणा त्यांच्या स्वरूपामध्ये त्याला तू पुत्राची प्राप्ती करून दिली. कारण त्यांच्या पत्नीने सांगितलं होतं की माझा पुत्र आणून द्या, आणि तू ती इच्छा पूर्ण केली, तू पुत्र आणून दिला. तथा मे कुरुतम कामम युवाम योगेश्वरेश्वरहु भोजराजन हतान पुत्रान कामये द्रष्टुमारुतान. तेव्हा आपण इथे दोघेही योगेश्वर आहात, म्हणून कंसाने जे माझे 6 पुत्र ठार केले माझ्या डोळ्यासमोर, ते पुत्र माझ्यासाठी तुम्ही घेऊन या, त्यांना पाहण्याची माझी खूप इच्छा आहे. कोण सांगताय? माता देवकी आपल्या पुत्रासाठी सांगते, पुत्राला सांगते. त्यानंतर भगवंतांनी, ठीक आहे, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना आनावया. भगवंताला काही अशक्य नाही. आणि त्यांनी आपल्या योगमायात पाहिलं तर ते जे पुत्र होते, 6 पुत्र, ते बलीच्या सुतल लोकामध्ये होते. जो बली वामनाने पाय देऊन त्याला सुतल लोकात पाठवलं होतं, त्याच्या लोकामध्ये ते 6 पुत्र देवकीचे होते. आणि भगवंताने त्या सुतल लोकामध्ये म्हणजे बळीच्या राज्यामध्ये प्रवेश केला. आणि बलीने भगवंताचं दर्शन घेतलं. आगच्छ देवदेवैष तेजोराशी जगतपते
क्रियमाणां मया पूजा ग्रहाण परमेश्वर. बलीचा आदर सत्कार केला, हात जोडून प्रार्थना केली, हात जोडून प्रार्थना केली. नमो अनंताय बृहते नमः कृष्णाय वेधसे सांख्ययोग वितानाय ब्रह्मणे परमात्मने. की हे अनंता, तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो. आपणच ज्ञान योग आणि भक्ती योग यांचे प्रवर्तक आहात. पण प्रेम भक्तीचा अभक्ती का पंथ निराला हमें दियो बताय. कर्मयोग, ज्ञान योग, भक्ती योग हे सर्व आपणापासून निघालेले आहेत. आणि म्हणून हे भगवंता, तू आमच्यावर दया कर, तू आमच्या इच्छा पूर्ण कर. अगाये उदारा अगा विश्वंभरा. बली प्रार्थना करतोय भगवंताची. रखुमाईच्या वरा पांडुरंगा अगाये उदारा अगा विश्वंभरा. अगा सर्वोत्तमा अगा कृष्णा रामा अगा सर्वोत्तमा अगा कृष्णा रामा अगा मेघ श्यामा विश्वजनित्या. अगा कृपावंता जीवन तुदाता अगा कृपावंता जीवन तुदाता. अगा सर्वसत्ता धरत्या अगा सर्वसत्ता धरितया. अगा सर्वजाना अगा नारायण अगा सर्वजाना अगा नारायण. करुणावचना चित्त द्यावे करुणावचना चित्त द्यावे. अगा ये उदारा अगा विश्वंभरा अगा ये उदारा अगा विश्वंभरा. रखुमाईच्या वरा पांडुरंगा रखुमाईच्या वरा पांडुरंगा. तुका म्हणे नाही अधिकार तैसी तुका म्हणे नाही अधिकार तैसी. सरती पायापाशी केली मागे सरती पायापाशी केली मागे. अगा ये उदारा अगा विश्वंभरा अगा ये उदारा अगा विश्वंभरा. रखुमाईच्या वरा पांडुरंगा रखुमाईच्या वरा पांडुरंगा. अगा ये उदारा अगा विश्वंभरा. भगवंता, मी एकदा तुमच्या चरणावर मस्तक ठेवलेला आहे आणि तुम्ही तुमचा चरण माझ्या मस्तकावर ठेवून माझा उद्धार केलेला आहे. तुम्हाला नमस्कार असो. भगवान, आपलं दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. दर्शनम वाहि भूतानां दुष्प्राप्य चापि दुर्लभम रजतम स्वभावानां यन्नः प्राप्तो यदृच्छया. भगवान, आपले दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. परंतु आज तुम्ही माझ्यावर कृपा केली आणि मी असुर देहाचा रजोगुण आणि तमोगुण असलेला असा दैत्य आहे. परंतु त्यालाही रजोगुणी आणि तमोगुणी असलेल्या दैत्यालाही तुम्ही कृपा करून तुमचं हे अत्यंत योगी दुर्लभ तो म्या देखिला साजनी.
त्याचं दर्शन आज आम्हाला झालंय. हे भगवंता, निरपेक्ष वृत्तीने निष्काम भक्त आपल्या चरण कमलाचा शोध घेत असतात. त्यांच्या चरणांवर माझी चित्तवृत्ती अखंड राहू दे आणि मी या संसाराच्या अंधकूपातून बाहेर पडावं अशी माझी इच्छा आहे. काय मागितलं बलीने? तर संतांची कृपा आणि त्यांच्या चरण कमलावर माझं अखंड ध्यान हे मला द्या. आपणच या विश्वाचे आधार आहात आणि आज मला पुन्हा तुम्ही दर्शन दिलेलं आहे. आपल्या चरण कमलांना शरण जाऊन मी शांत चित्त व्हावे आणि सदा सर्वदा सर्वांचे सुहृद असलेल्या संतांची संगती मला लाभावी. आता लक्षात घ्या, खरा भक्त असेल त्याचा जन्म कोणत्याही जातीत हो, कोणत्याही योनीत हो, त्याला देव त्याच्याकडे जातात. बली हा असुर होता, बलीच्या घरी भगवान गेलेले आहे. बली भगवंताच्या घरी गेलेला नाही. यज्ञामध्ये वामन रूपात भगवंतच गेलेले आहे आणि आता सुतल लोकांमध्येही भगवानच गेलेले आहेत. बली आलेला नाही. बली आलेला नाही. येतील गुरुराजे पाहण्यासी निर्मल मंदिर माझे. येतील गुरुराजे पुष्पे वाहिन मी भावाची. घालीन माळ जीवाची गुरुच्या हृदयासी. प्रेमाची उठी लावीन गंधाची. येतील गुरुराजे. निर्मल हृदय असेल तर भगवान येतात. निर्मल हृदय असेल. शबरीच्या घरी भगवान गेले, बरोबर आहे. शबरीच्या घरी भगवान गेले, हृदय निर्मल. कुब्जेच्या घरी भगवान गेले, अक्रूरांच्या घरी भगवान गेले. हे आपण पाहिलेलं आहे. या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. संत सदनी राहिले. भगवान संतांच्या घरी राहिलाय. सुदाम्याच्या घरी देव गेले. लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य संत सदन लक्ष्मी सहित उभा नारायण. लक्ष्मी सहित तू. त्यानंतर भगवाननी देवकीच्या 6 पुत्रांचा पूर्व इतिहास सांगितला. बलिराजा ऐक. पूर्वी स्वयंभूर मनीच्या मन्वंतरामधली गोष्ट आहे. मरीचीला वृद्धेपासून 6 पुत्र झाले होते. ते सर्व देव होते. परंतु एकदा ब्रह्मदेव आपल्या कन्येशीच रममाण झाले. त्या देवांनी पाहिलं. ते देव हसू लागले आणि ब्रह्मदेवांनी त्या देवांना शाप दिला होता. ते मरीचीला उजेपासून झालेल्या 6 पुत्रांना ब्रह्मदेवाने शाप दिला होता आणि तेच पुढे हिरण्यकश्यपूची मुलं झाली आणि योगमायेने याच पुत्रांना योगमायेने देवकीच्या गर्भामध्ये स्थापना केली होती. कालनेमीचे पुत्र होते ते षडगर्भ. त्या कथा जरा वेगळ्या आहेत, आपण तिकडे वळणार नाहीत. परंतु त्यांनी
आपला शाप भोगण्यासाठी असंही एक वरदान मानून घेतलं होतं की जन्माला आल्याबरोबर आमची या मृत्यूलोकातून सुटका झाली पाहिजे. आणि तेच पुत्र कंसाच्या हातून मारले गेलेले आहेत. आता ते जे काही 6 पुत्र देवकीचे आहेत, जे कंसाने मारलेले आहेत, हे एकमेकांचे सूत्र एकमेकांना पूर्वजन्माचे आहेत. ते सध्या पुत्र तुझ्या या सुतल लोकात आहे. आणि त्या पुत्रांना पाहण्यासाठी माता ही देवकी उतावीळ झालेली आहे. देवकीचा तो शोक दूर करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आता या पुत्रांना मी देवकीजवळ घेऊन जातो. त्यानंतर ते शापमुक्त होतील आणि पुन्हा आपल्या मूळ स्थानावर देवलोकी निघून जातील. त्यानंतर त्यांना माझ्या कृपेने पुन्हा सद्गती प्राप्त होणार आहे. बलीने भगवंताची पूजा केली व ते 6ही पुत्र भगवंताच्या स्वाधीन केले. भगवंत त्या पुत्रांना त्यांनी घेतलं. ते द्वारकेला आले. माता देवकीला त्या पुत्रांचं दर्शन झालं. माता देवकी आणि ते 6 पुत्र एकमेकांना भेटले. देवकी अत्यंत आनंदित झाली. अत्यंत आनंदित. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. देवकीला स्नेहाचा पाना फुटला. तिने या 6ही पुत्रांना स्नेहपान करवलं. हा सर्व भगवंताच्या मायेचा प्रभाव आहे. माता देवकीच्या स्तनातील दूध याआधी भगवंताने प्राशन केलं होतं, परंतु आता ते माता देवकीच्या स्तनातील दूध आता या 6 पुत्रांनी तुमचे झाली शेष घेईन आवडीनं तुमचे झाली आवजन. आहे प्रसादाची वाट द्यावी धुवून या ताट. पहिल्यांदा भगवंताने घेतलं होतं आणि आता त्या भगवंताने ते अमृतपान स्नेहपान केलेलं होतं. आता उरलेलं जे काही देवकीच्या स्तनामध्ये होतं ते 6ही पुत्रांनी प्राशन केलं आपल्या माता देवकीच्या. आणि त्या पुत्रांना साक्षात्कार झाला. साक्षात्कार झाला. ते नमस्कृत्य गोविंद देवकीं पीतरं बलम निशतां सर्वभूतानां युयुर्धाम दिवौकसाम. त्यानंतर त्या सर्वांनी भगवान श्रीकृष्ण, देवकी, बलराम यांना नमस्कार केला. वसुदेवांना नमस्कार केला आणि ययुर्धाम दिवौकसाम सर्वांच्या समक्ष ते देवलोकी निघून गेले. भगवंताची ही माया पाहून देवकी आश्चर्यचकित झाली. राजा परीक्षिता, अशी ही भगवंताची अनंत चरित्रे. अनंत पवाडे तुमचे न कळती मावा, बहुता पुण्ये बहुता कष्टे जोडले यासी देवा. फार कष्ट करावे लागले. त्याच्यासाठी युगयुगे गेली. आणि असं हे भगवंताचं चरित्र जो कोणी गायन करतो, कथन करतो, तो पुण्याचा साक्षीदार होत असतो, असा भगवंतानी हा आशीर्वाद दिलेला आहे. ते पुत्र गेल्यानंतर सर्वांनी भगवंताला हात जोडले, नमस्कार केला आणि स्मरण करू लागले, नाममुखाने बोलू लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.